स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 96 हे आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। या एक्झाम्पलमध्ये बघा 5 पॅरलल फोर्सेस आपल्याला दिलेले आहेत। त्याचे इंटेन्सिटी आपल्याला मॅग्निट्यूड दिलेली आहे 10 न्यूटन, किलो न्यूटन, 20 किलो न्यूटन, 30, 50 आणि 80 किलो न्यूटन आर ॲक्टिंग ऑन अ बीम। डिस्टन्स ऑफ फोर्सेस फ्रॉम 10 किलो न्यूटन force are 1 meter, 2 meter, 3 meter, 5 meter. Force 20 and 50 are acting downwards and other pointing upward. Find resultant in magnitude and direction and locate the position of with respect to 10 kilonewton force. आपल्याला लोकेट करायला सांगितलं। अशा वेळेसच आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि 10 किलो न्यूटन लोड पासून आपल्याला लोकेट करायचं हेही सांगितलेलं आहे। 5 पॅरलल फोर्सेस दिलेले आहेत 10, 20, 30, 50 आणि 80 अशा पद्धतीने 10, 20, 30, 50 आणि 80। ठीक आहे। डिस्टन्स फ्रॉम 10 किलो न्यूटन, 10 किलो न्यूटनच्या फोर्स पासून आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 1 मीटर, म्हणजे हा 20 किलो न्यूटनचा फोर्स हा 10 पासून 1 मीटर वरती आहे। ठीक आहे। 20 चा 30 हा किती मीटर वरती आहे? 2 मीटर वरती आहे। कशापासून? 10 मीटर पासून। ह्या 10 किलो न्यूटन पासून हा 2 मीटर वरती आहे। ठीक आहे। 50 जो आहे तो 3 मीटर वरती आहे, तर 50 हा 3 मीटर वरती। ठीक आहे। आणि त्याचबरोबर 80 किलो न्यूटन जो आहे तो 5 मीटर वरती आहे। कशापासून? 10 किलो न्यूटन फोर्स पासून हा 5 मीटर वरती आहे। ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे। मित्रांनो, काही स्टुडंट काय करतात, इथून या 20 किलो न्यूटन पासून नंतर 2 घेतात आणि हा 30 किलो न्यूटनचा फोर्स लोकेट करतात। तसं नाही आहे। आपल्याला जे काय डिस्टन्स दिलेलं आहे ते 10 किलो न्यूटन पासून दिलेलं आहे, म्हणजे 10 पासून हा 20 1 मीटर वरती आहे, हा 30 2 मीटर वरती आहे, त्याचबरोबर हा 50 जो आहे तो 3 मीटर वरती आहे आणि लास्टवाला 80 वाला हा 5 मीटर वरती आहे। अशा पद्धतीने दिलेला आहे। आणि आपल्याला या बीमचा, ठीक आहे, अशा पद्धतीने ते एक बीम आहे असं कन्सिडर करा। हा जो खालून वरती जात आहे हा या बीमचा कॉलम आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये बघितलं असेल बीम कॉलम। ठीक आहे। त्याचबरोबर इथे एक कॉलम आहे आणि इथे एक कॉलम आहे असं कन्सिडर करा। आणि इथे वरती आपण काहीतरी पाण्याची टाकी ठेवलेली आहे असं कन्सिडर करा। हे 2 लोड जे आहेत ते त्याचे आहेत किंवा भिंत बांधलेली आहे त्या बीमवरती असं कन्सिडर करा। अशा पद्धतीने लोडिंग आपल्याला दिलेली आहे मित्रांनो। ठीक आहे। ज्यावेळेस फोर्सेस हे अनलाईक असतात त्यावेळेस रिझल्टंट हा कुठेही येऊ शकतो, हे आपल्याला आपण बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्येच। तर आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे, जे काय फोर्सेस दिलेले आहेत ते लिहून घ्या। कोणत्या फोर्सेसला कोणतं नाव दिलेलं आहे हे तुम्ही लिहू शकता। ह्याला A B C D E असंही नाव देऊ शकता तुमच्या रेफरन्ससाठी, अदरवाईज नाही दिलं तरीही चालेल। आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट ऑफ अनलाईक पॅरलल फोर्स यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे। त्याचबरोबर त्याचं पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे। ठीक आहे। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण रिझल्टंट काढूयात। R इज इक्वल टू समेशन ऑफ F अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस। हे आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, आपण ऑलरेडी माहिती आहे। अपवर्ड फोर्सेस आपण प्लसमध्ये घेतो, तर हे 10 प्लस येणार, त्याचबरोबर हे 30 प्लस येणार आणि हे 80 जे आहे ते एक प्लसमध्ये येणार। डाऊनवर्ड फोर्सेस मायनसमध्ये येणार, हे 20 मायनस आणि हे 50 मायनस। या सगळ्यांची बेरीज करा, तुम्हाला रिझल्टंट भेटून जातो प्लस 50 किलो न्यूटन। प्लस म्हणजे अपवर्ड। ठीक आहे। आपला जो रिझल्टंट जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला आहे असं याचं इंडिकेशन होतं। ठीक आहे। मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट हा फर्स्ट पार्ट जो आहे तो इथे फाइंड आउट झालेला आहे। आता सेकंड आपल्याला पोझिशन फाइंड आउट करायची आहे रिझल्टंटची, तर आपण व्हॅरिंग्टॉन्स थेरम वापरून पोझिशन ही फाइंड आउट करू शकतो। व्हॅरिंग्टॉन्स थेरम आपल्याला माहिती आहे, त्यासाठी आपण समेशन ऑफ मोमेंट MFA फाइंड आउट करूयात। तर हे घेतल्यानंतर बघा आता हे कशा पद्धतीने आपण घेतो, मोमेंट A पॉईंटला घेतो आणि आपल्याला 10 न्यूटनचा फोर्स पण इथेच दिलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला रिझल्टंट पासून जे A पॉईंटपर्यंत म्हणजेच ह्या 10 किलो न्यूटनपर्यंत आपल्याला डिस्टन्स करायला सुद्धा मदत होईल। ठीक आहे। तर बघा ह्या पॉईंटला आपण घेणार आहोत, म्हणजे हा 10 किलो न्यूटनचा फोर्स ह्या डिस्टन्स 0 आहे म्हणून हा 0 होऊन जाईल। ठीक आहे। हा 20 बघा 20 किलो न्यूटनचा फोर्स अशा पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल म्हणून प्लस 20 गुणिले 1 प्लस 20 गुणिले 1। त्याच्यानंतर हा 30चा बघा हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल म्हणून मायनस 30 गुणिले 2। हे डिस्टन्स किती आहे, इथून इथपर्यंत 2 मीटर आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर हे प्लस 50 गुणिले 3 प्लस 50 गुणिले 3 आणि हे
अँटी क्लॉकवाईज फिरते म्हणून -80 गुणिले 5. हे पूर्णपणे सॉल्व करा, तुम्हाला MFA -440 kN/m हे भेटून जाईल. याच्यानंतर आपला रिझल्टंट कुठेतरी अशा पद्धतीने आहे, आपण असं ॲज्युम करूयात इथे आहे किंवा इथे आहे, कुठेही तुम्ही ॲज्युम करू शकता. ठीक आहे, इथे आहे अशा पद्धतीने कुठेही तुम्ही ॲज्युम करू शकता. आणि याचं डायरेक्शन आपल्याला अपवर्ड आहे हे माहिती आहे का, तर रिझल्टंटची व्हॅल्यू प्लस आल्यामुळे अपवर्ड आहे. तर अशा पद्धतीने हे अँटी क्लॉकवाईज फिरणार मित्रांनो. तर MRA -R × x -50 × x हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, जसं मागच्या याच्यामध्ये आपण सॉल्व केलं तर सेम आरची व्हॅल्यू 50 इथे पुटअप केली. हे व्हेरिनॉस थेरम यूज करा. -440 -50 गुणिले x, ची व्हॅल्यू आपल्याला 8.8 मीटर भेटते. तर अशा पद्धतीने रिझल्टंट हा इकडे ॲक्ट होतो 8.8 मीटरवरती. ठीक आहे, इथून ह्या A पॉईंटपासून रिझल्टंट इकडे ॲक्ट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला शेवटला आन्सर लिहायचा आहे. आरची व्हॅल्यू एवढी आहे आणि अपवर्ड डायरेक्शनला आहे. त्याचबरोबर डिस्टन्स लिहायचं आहे 8.8 मीटर फ्रॉम 10 kN फोर्स. ठीक आहे, अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. बाकीचे सर्व प्रॉब्लेम हे सेम आहेत मित्रांनो. तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचं जे काही पोझिशन आहे XYZ फोर्सपासून हे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेमचा तुम्हाला सराव करायचा आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो 2.6 आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.